जनतेसाठी विशेषतः जात व्यवस्था नष्ट करण्यासाठी अखंड आयुष्यभर राबणाऱ्या महामानवांचाच त्यांच्या अनुयायांनी आपल्या स्वार्थासाठी जात समूहात बंदिस्त करून टाकले। जात समूहाची अस्मिता म्हणून महामानवांना पृष्ठभागावर आणले गेले। या अस्मितेचा वापर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केला गेला। महामानवांना जातीपातीत अडकवून ठेवल्यामुळेच त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचू शकले नाहीत। हे अपयश महामानवांच्या विचारांचे नसून त्यांच्या अनुयायांचे आहे, असे प्रतिपादन समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत चंद्रकांत बाबर यांनी केले। पळशी येथे प्राध्यापक डॉक्टर मोहन लोंढे यांच्या विद्यार्थ्यांचे अण्णाभाऊ या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी काकासाहेब पाटील होते। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ आणि ग्रामस्थ पळशी यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉक्टर मोहन लोंढे यांच्या विद्यार्थ्यांचे अण्णाभाऊ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना प्राध्यापक डॉक्टर नंदा यांनीही मनोगत व्यक्त केले। जयंतीच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आमदार सुहास बाबर यांनी कौतुक केले व भविष्य काळात कोणत्याही सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असल्याचे सांगितले। स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर मोहन लोंढे यांनी केले। आभार ज्ञानू लोंढे यांनी मांडले। सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले। यावेळी पोलीस पाटील स्मिता पप्पू सुतार, माजी उपसरपंच दिनकर जाधव, संभाजी जाधव, काकासो जाधव, चंद्रकांत जाधव, उमेश जाधव, भरत जाधव, शाळा समितीचे अध्यक्ष बबन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली। होणाई न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। अण्णाभाऊंचं सगळं साहित्य काही वाचलेलं नसेल, अण्णाभाऊंच्या बद्दल फारशी माहिती नसेल, आज जयंती आहे म्हणून जेवढं काही माहिती झालेलं असेल तेवढंच माहिती असेल, पण आम्ही घडलो ते त्यांना वाचत घडलो। म्हणजे मला 7वीत असताना चांगले शिक्षक भेटले, त्यांचं नाव मोंदीर सर, मी आजही आग्र्याला गेले, की मला पुस्तक वाचायची सवय होती, पण काय वाचावं हे कळत नव्हतं आणि आभाषासारखं वाचत होतं। तर काय वाचावं काय नाही वाचावं हे त्यांनी शिकवलं। त्यात अण्णाभाऊ माझे आवडते लेखक होते। याला कारण होतं ते आपल्या सांगली जिल्ह्यातले आहे आणि वाटेगावचे आहे आणि वाटेगावनी ते माणूस लिहितोय आणि त्याचं पुस्तक मला वाचायला मिळतंय, त्याचा खूप आनंद होतो। मी बंडखोर